मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की होय ISPL मध्ये उस्मान पटेल यावर्षी आपल्याला पाहायला मिळणार नाहीये काही वैयक्तिक कारणास्तव, परंतु असं होऊ शकतं की भविष्यामध्ये उस्मान पटेल ISPL मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडूची चाचपणी होते, चेंडूचं परीक्षण केलं जात आहे आणि एकदा का सामना सुरू झाला ना की मग तिथून पुढच्या सर्व संघांना आम्ही विनंती करतो. काल देखील काही संघांना आपण पॅनलाइज केले, पहिल्या दिवशी देखील आपण काही संघांना पॅनलाइज केले. उशिरा जे संघ येतील सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नाणेफेकीपासून हात धुवावा लागेल, कारण जो संघनायक उशिरा या ठिकाणी येईल त्याच्या विरोधी संघनायकाला नाणेफेक विजेता करार केला जाईल. शशी जाधव आय थिंक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. खरं तर गोलंदाजीचेही बरेचसे विकल्प या संघामध्ये उपलब्ध असताना शशी जाधव सारख्या गोलंदाजावरती या ठिकाणी विश्वास दर्शवला गेला, ज्याकडे गती फारशी नाही आहे परंतु अचूक दिशा आणि टप्प्यावरती मारा काढण्यासाठी माहीर मानला जाणारा हा गोलंदाज. खरं तर लखनची कमतरता निश्चितच या संघामध्ये जाणवेल, परंतु युवा खेळाडूंचा भरणा आहे. राहुल सारखा गोलंदाज या संघामध्ये आहे, अमित सारखा अनुभवी खेळाडू, अर्थातच बबूल या नावाने तो सर्वाधिक प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतो. तर कोणत्याही क्षणाला पंचांचा ग्रीन सिग्नल येईल, सामना सुरू होण्याचा इशारा होईल आणि त्यानंतर मात्र आपण सर्वजण अनुभवणार आहोत आजच्या दिवसातील पहिली लढत. एकीकडे जर आपण पाहिलं तर कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र बाग 11 तलोजा. लेट्स प्लेचा पंचांचा इशारा, गेम ऑन. पहिल्या चेंडूवरती धीम्या गतीचा हा चेंडू होता, थोडंसं दिशा पाहावी लागेल. पॅडवरती चेंडू ब्रश केलाय का नाही आहे या ठिकाणी पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतरचा इशारा होतोय. पहिल्या चेंडूवरती थोडंसं बुचकळ्यात पाडलं होतं, या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहिलाय, कदाचित याच गोष्टीचा. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू लो देखील राहिलाय. अगदी ज्या ठिकाणी चेंडू पिच झाला ना तिथे उस्मानं जाऊन अगदी बॅटनं चेक देखील केलं. हे सकाळच्या सत्रामध्ये स्वाभाविक आहे. यावेळेला मात्र पॅड लाईनवरचा चेंडू होता, प्रॉपरली टाइम नाही आहे. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. पहिली 2 षटकं ही सर्व्हाइव्ह करावं लागेल गोलंदाजांना. खरं तर तारेवरची कसरत आहे, परंतु सकाळच्या सत्रामध्ये ही विकेट आणि या विकेटचा बिहेवियर जर आपण पाहिलं तर गोलंदाजांना मदतनीस. अर्थातच गुड टॉस टू विन रोडपाली संघाला म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे, कारण समोर फलंदाजीचा भरणा असलेला संघ ज्यावेळेला तुमच्या समोर असेल आणि गोलंदाजांना मदत करणारी विकेट जर का असेल. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय सरळ समोरच्या दिशेनं, व्ही शेपमध्ये हा फटका येतोय. मिड ऑनला क्लिअर करत असताना चेंडू 2 बाउन्स इन टू द फेन्स, 4 धावांसाठी चौकार. ठिकाणी भिवंडीचा संघ देखील दाखल झाला आणि खऱ्या अर्थानं आपण त्यांचं कौतुक करूया, कारण जो दिला गेलेला वेळ होता ना त्या वेळेच्याही अगोदर हा संघ इथे दाखल झालेला. तर भिवंडी संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर मात्र आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये भिवंडी संघाचाही आपण खेळ पाहणार आहोत. अगदी चौकार आला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला जाताना पाहायला मिळाला. मी सुरुवातीला म्हटलं होतं की शशी जाधवकडे वेग फारसा नाही आहे, परंतु अचूकता हे त्याच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र मानलं जातं. इथे पिक केलं चेंडूला आणि त्यानंतर मात्र मिड ऑन क्लिअर करत असताना यावेळेला थोडासा पॅड लाईनवरती दिशा भरकटले गेलेत. पहिल्या चेंडूवरती जो प्रयत्न केला होता लेग स्टिक उडवण्याचा, अगदी याही वेळेला तोच प्रयत्न, परंतु इथे प्रॉपरली टाइम. फरहान इन फॉर्म, यावेळेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. पण सुरुवात शशी जाधवनं केली होती अगदी डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये, परंतु ज्या पद्धतीनं फटकेबाजी होते, फरहान ज्या पद्धतीनं चेंडू बॅटला कनेक्ट करतोय, इथून जर का पाहिलं तर संघनायकानं अर्थातच गोलंदाजांना निर्णय थोडासा बदललाय. आता 2 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला, एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेटला. परेश कडकेला आपण पाहू शकता थोडीशी मेहनत करावी लागली मागील 2 चेंडूवरती, कारण एक लॉंग ऑफ रिझनमध्ये गेला आणि ज्यावेळेला क्षेत्ररक्षक थोडासा मिड विकेटला आला त्यावेळेला स्क्वेअर लेगला चौकार पाहायला मिळाला. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, पावलांचा वापर केलाय, प्रॉपरली टाइम नाही आहे. जोपर्यंत राहुल चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चौकार आतापर्यंत आले आहेत, एक सिंगल, एक दुहेरी आणि संघाची एकूण धावा संख्या मात्र बिनबाद 12 धावा.
12 रन्स ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. सुरुवात जरी वाईड लेंथनं केली असली तरी देखील पॉवर प्लेमध्ये बॅटिंग कशा पद्धतीने करायची फरहाननं दाखवून दिलंय. 2 चौकार बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधून आले आहेत. यावर्षी क्रिकेट हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेला तुमच्या समोर संघाचा एक सिनियर मोस्ट खेळाडू, यावेळेला पहा वेट अँड वॉचचं क्रिकेट, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला, कव्हर पॉइंट आणि गलीच्या मधून अर्थातच पॉइंटच्या मधून हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता कशा पद्धतीनं वेट अँड वॉचचं क्रिकेट थोडंसं फ्लाईट केलं होतं आणि वेट अँड वॉचचं क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला. आणि हे मानसिक दडपण आहे. ज्यावेळेला एखाद्या षटकामध्ये एखाद्या गोलंदाजावरती हल्ला बोल होतो आणि खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यावेळेला बचावात्मक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे दिशा भरकटले गेले. षटकातील दुसरा अवांतर चेंडू आलाय. 16 रन्स ऑन द बोर्ड. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती आले. 17 रन्स ऑन द बोर्ड. एखाद मोठा फटका इथून षटकाला मोठा बनवण्याचा प्रयत्न असेल परंतु नाही आहे. पाहिलं फलंदाज पावलांचा वापर करतोय. धीम्या गतीचा चेंडू केला. शरीराचा वेध चेंडूने घेतला. या सिटचा लेग बाय, पंचांचा इशारा. आणि पहिल्या षटकाचे होते सांगता पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 18 धावा. हॅलो चेक. स्वर्गीय जीवाभाऊ गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आल्या तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पेंदर गावातील कोण ग्रामस्थ मंडळ जर आले असतील त्यांना विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपले मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत असताना सर्वांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. एकूणच जर पाहिलं तर फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिली आहे. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होती उस्मान पटेल थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळाला. परंतु फरहान काय कमालीची सुरुवात त्यानं केली आहे. 4 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 3 चौकार आले आहेत. वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि नवीन गोलंदाज यावेळेला मात्र राहुलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. राहुल भोईर एक वेगवान आणि तेज तर्रात गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची ख्याती आहे. परंतु अजूनही रणनीती संघनायकाची समजली नाहीये की शशी जाधव खरं तर डेथमध्ये गोलंदाजी करताना या गोलंदाजाला आपण पाहतो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून या गोलंदाज. परंतु या वर्षीच्या क्रिकेट हंगामाची ही सुरुवात आहे आणि अगदी सुरुवातीला प्रत्येक संघ आपल्या रणनीत्यांमध्ये बदल करतो. आज प्रयेश सारखा खेळाडू आहे ज्यानं PPLच्या स्पर्धेमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत असताना प्रकाशाच्या झोतामध्ये हा खेळाडू आला. आणि तिथून जर का पाहिलं तर मात्र या खेळाडूकडनं देखील मोठ्या अपेक्षा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. केवळ दिशा देण्याचा प्रयत्न. पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धावफलकावरती आले. टेक्निकली क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ओळखलं फरहाननं की एक षटक झालं. मोठे फटके उस्मानच्या बॅटमधून आले नाहीत. जरी धावा धावफलकावरती आल्या असल्या तरी क्रीडा रसिकांना उस्मान पटेलच्या बॅटमधून आलेले चौकार षटकार जास्त आनंद देऊन जातात. आणि हेच कारण होतं की पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली आहे. ज्यावेळेला तुमच्या बॅटमधनं मोठे फटके नसतील त्यावेळेला स्ट्राईक रोटेट करत राहणं ही जमेची बाजू आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये उस्मान जितका जास्त वेळ राहील परंतु यावेळेला मात्र पहा ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. अगदी पहिल्या षटकापासून थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला लाईन मिस केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज उस्मान पटेल बिग विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी पण ऑन स्क्रीन आपण सेलिब्रेशन पाहू शकता. कारण या विकेटचं महत्त्व ठाऊक आहे. या एका खेळाडूला बाद करणं म्हणजे कमीत कमी 20 ते 30 धावांचा डिफरन्स क्रिएट करणं. एक मोठी विकेट या ठिकाणी गमावली जाते. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 अली पटेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. उस्मान पटेल जरी बाद झाला असला तरी अली पटेलकडे देखील ती क्षमता आहे. अनेक स्पर्धेच्या माध्यमातून अनेक सामन्यांच्या माध्यमातून या खेळाडूचा खेळही आपण पाहिलाय. अगदी एक गडी बाद 19 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. परंतु इथून जी बॉडी लँग्वेज आहे ना ती आता थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळेल. कारण
पहिल्या षटकामध्ये जो थोडासा नर्वसनेस होता माइंडमध्ये तो आता कुठेतरी पॉझिटिव्हमध्ये बदलला गेला, परंतु यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कंप्लीट केला जातोय झेल आणि राहुलला मात्र मिळते बॅक टू बॅक दुसरी सफलता. अली आउट. बोल राहुल आणि सलग 2 चेंडूंवरती 2 विकेट्स या ठिकाणी आघाडीचा गोलंदाज आहे राहुल. आपण सातत्याने या गोष्टीची चर्चा करतोय की का शशी जाधवच्या हातामध्ये पहिलं षटक दिलं गेलं, हे अजूनही संघनायकाच्या मी म्हणेन जो गेम प्लॅन होता या विचारांच्या पलीकडचा आहे. परंतु राहुल भोईर एक असा खेळाडू की त्याला त्याची भूमिका ठाऊक आहे. चेंडू पहिल्या षटकामध्ये येऊ किंवा शेवटच्या षटकामध्ये मी माझी कामगिरी चोख बजावणार या उद्देशानं मात्र हा गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर वलीद पटेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. थोडासा दबाव आहे पहा, तलोजा संघ काही खेळाडूंची अनुपस्थिती होती, थोडासा उशिरा दाखल झाला, त्याची कुठेतरी मानसिकता त्यांच्यावरती होती. त्यानंतर जर पाहिलं तर लॅक ऑफ वॉर्मअप, ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता त्यावेळेला थेट खेळाडू कक्षातून तुम्ही मैदानावर जाऊन परफॉर्म करत नाही, त्यासाठी तुमचं पूर्ण बॉडी खोलणं गरजेचं असतं, बॉडी वॉर्मअप करणं गरजेचं असतं. संघ उशिरा दाखल झाल्यानंतर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या कुठेतरी तुम्हाला कारणीभूत ठरतात. अगदी पहिल्या चेंडूवरती जर आपण विचार केला तर थोडासा भूतकाळात पाडणारा चेंडू होता, जरूर अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर फरहान वगळता दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाहीये. हे पहिल्या 2 षटकांचं विश्लेषण आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतं. लगातारचे 2 डॉट बॉल, 2 विकेट्स, त्यानंतर 2 डॉट बॉल, खरं तर विकेट हॅट्रिकची संधी होती आणि म्हणूनच वालिदनं त्या ठिकाणी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडू बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. कमालीचं षटक आतापर्यंत हाताळलं जाते, परंतु शेवटचा चेंडू स्लॉटमध्ये मिळाला आणि त्या चेंडूवरती मात्र घडाघाती प्रहार करताना चेंडू 1 बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावांसाठी येतोय फॅब्युलस चौकार. मनपूर्वक कार्तिक स्वागत. पुढील मॅच असेल पहा हर्षद 11 जय परदेव गोवे आणि त्यांना फाईट करण्यास संघ पडले. जर दोन्ही संघाने या ठिकाणी आले असतील तर विनंती करून आपण रिपोर्टिंग करा या ठिकाणी. चला, गोवे संघाचा संघनायक आणि पडले संघाच्या संघनायकाला विनंती असेल जर आपण उपस्थित असाल, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इनिंग ब्रेकच्या अगोदर दोनही संघनायक इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. जो संघनायक उपलब्ध नसेल त्याच्या विरोधी संघाला मात्र नाणेफेक विजेता घोषित केला जाईल आणि हे या स्पर्धेमध्ये घडलेलं आहे. त्यामुळे खेळाडूंनी काळजी घ्या. आपण भिवंडी संघाचं देखील विशेष कौतुक करूया. पडले संघ देखील आय थिंक या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सानवी 11 पडले बी हा संघ आपल्याला आज या स्पर्धेमध्ये परफॉर्म करताना पाहायला मिळणार आहे. परंतु पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 18, दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहुल भोईरची आपल्याला पाहायला मिळाली, अवघ्या 5 धावा त्यानं दिल्या. परंतु संघनायकाची रणनीती साफ आहे. 6 षटकांसाठी तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे आणि या 5 पैकी एका गोलंदाजाला तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत. अर्थातच शशी जाधव आपल्या स्पेलमधील दुसरं षटक या ठिकाणी हातात आहेत. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता, थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू, परंतु सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. ही जमेची बाजू असणार आहे. खरं तर फरहानचा आपण विचार केला, सलामीला आलेला फलंदाज आहे, 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले, चांगल्या लयमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे जर का पाहिलं तर येणारी 2 षटकं थोडंसं संयमानं, धैर्यानं आणि एकेरी दुहेरी धावांवरती जास्त विश्वास दर्शवत असताना जर का एक भागीदारी बनवण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या 6 षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. परंतु नाहक आक्रमक होण्याचा जर का तुम्ही प्रयत्न कराल पण डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला कमी ठेवावं लागेल. जितके डॉट बॉल पर्सेंटेज जास्त तितका मानसिक दडपण हा येणाऱ्या फलंदाजांवरती जास्त असेल. ही अशा प्रकारची विकेट आहे की इथे जर का तुम्ही तग धरून उभा राहिलात तर तुमच्या बॅटमधून भरपूर धावा येतील, परंतु जर का तुम्ही नाहक आक्रमक होण्याचा प्रयत्न कराल
तर मात्र ही विकेट तुम्हाला फारशी मदतगार ठरणार नाही. आणि खास करून सकाळच्या सत्रामध्ये जिथे विकेटवरती जो ओलसरपणा आउटफील्डमध्ये आपण पाहतोय की फारसा आउटफील्डमध्ये ओलसरपणा आपल्याला जाणवत नाही आहे, परंतु आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. त्यामुळे चेंडू तुम्हाला केवळ बॅटला कनेक्ट करायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त धावा या तुमच्या बॅटमधून पाहायला मिळतील. शशी जाधव आघाडीचा गोलंदाज पहा का संघनायकानं या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला. लगातारचे 3 चेंडू या ठिकाणी डॉट केले गेलेत. पहिल्या चेंडूवर फरहाननं सिंगल घेतली आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर लगातारचे हे 3 डॉट बॉल. थोडंसं रणनीती कमकुवत आपल्याला पाहायला मिळते बाग 11 तलोजा संघाची. कारण असू शकतं आघाडीचे 2 फलंदाज स्वस्तामध्ये गमावल्यानंतर थोडंसं कुठेतरी भागीदारी रचण्याच्या प्रयत्नात आक्रमक होताना आपल्याला वालीत पाहायला मिळतात. आवश्यकता नाही आहे. एक चौकार तुमच्या बॅटमधून आलाय. येणारी 2 षटकं तुम्हाला डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, फसवा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आणि सूरज जेलच्या खाली चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेट वालीद बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा फलंदाज बाद बाग 11 तलोजा संघाचा. आपल्या आघाडीच्या गोलंदाजांवरती असलेला विश्वास आणि संघनायकानं तो विश्वास मात्र दर्शवला गेला. प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमचा आघाडीचा गोलंदाज परफॉर्म करू शकणार नाहीये, परंतु एक संघनायक म्हणून तुम्हाला त्या गोलंदाजावरती विश्वास ठेवणं हे निश्चितच गरजेचं असतं आणि तोच विश्वास या ठिकाणी संघनायकानं दर्शवला. अर्थातच प्रयश संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतो एक युवा खेळाडू आहे प्रयश आत्माराम पाटील. सध्याच्या घडीला अगदी आपल्या मुख्य मंचाच्या समोर आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धीम्या गतीचा चेंडू होता. स्लोवर वन खूप चांगल्या पद्धतीनं वापरले गेले. षटक तिसरं देखील या ठिकाणी होतंय समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 18 आणि उर्वरित 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. तर शशी जाधवनं या षटकामध्ये अवघी 1 धाव आणि 1 फलंदाज बाद ही कामगिरी शशी जाधवची राहिली आहे. 3 षटकांचा झाला खेळ समाप्त. धावा धावफलकावरती 3 गडी बाद 24 धावा. यावेळेला मिडल ऑर्डर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लोअर मिडल ऑर्डरचे हे 2 खेळाडू आहेत. अर्थातच अफनान पटेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि सलामीला आलेला फरहान अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूंमध्ये किमान ही धावसंख्या तुम्हाला 60च्या आसपास घेऊन जावी लागेल. खरं तर इथून जर का पाहिलं तर ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे हे थोडंसं अवघड आहे, परंतु बाग 11 तलोजा संघासाठी हे तितकंही अवघड नाही आहे. कारण फरहान सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. एक जर भागीदारी या दोन्ही खेळाडूंमध्ये झाली, पहा 18 चेंडू शिल्लक आहेत. प्रति षटकाच्या मागे जर तुम्ही 12 धावांचं समीकरण जरी पकडलात म्हणजे एका चेंडू मागे 2 धावा अशा पद्धतीनं जरी तुम्ही खेळ केलात तरी गोलंदाजावरती दबाव बनवला जाऊ शकतो. अनिरुद्ध भोईर यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न निखिल येतात झेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक फलंदाज पहा, येणारा प्रत्येक फलंदाज मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि हेच कारण आहे की बाग 11 तलोजा मात्र हा 4था फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तर नवीन बॅटर सफवान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर चर्चा आपण करत होतो येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जातील. 4 चेंडूंमध्ये 8 धावा आणि उर्वरित 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका.
जरी आला तरी 12 ते 16च्या किंवा 14च्या आसपास धावा धावफलकावरती एका षटकामध्ये उभारून जाऊ शकतात. आणि इथून जर का आपण विचार केला तर प्रतिषटक 14च्या सरासरीनं 42 धावा जर धावफलकावरती आल्या तर 60+ किंवा 65+ ही धावासंख्या धावफलकावर पाहायला मिळू शकते. परंतु फरहान बाद झाला, नाहक आक्रमक होण्याचा प्रयत्न त्यानंही केला. खरं तर शेवटच्या 2 षटकांमध्ये आता येणारे सर्वच्या सर्व गोलंदाज हे नवखे गोलंदाज असणार आहे, कारण शशीनं 2 षटकं पूर्ण केलेत. राहुल भोईरला यानंतर षटक टाकता येणार नाही. नो चेंडूचा इशारा पंचांचा. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. थोडासा बचावात्मक पाहायला मिळाला फलंदाज. आणि नो चेंडूनं 1 धाव जरी धावफलकावरती अंकित केली असली, या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकता अगदी ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीचा वरचा हा चेंडू होता. फलंदाजाचा थोडासा बचावात्मक पवित्र आपल्याला पाहायला मिळाला. लाईन आणि लेंथमध्ये थोडासा भरकटताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं. जरूर पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे, परंतु तो चेंडू देखील वाईड लाईनच्या जवळपास होता आणि ज्या चेंडूवरती फरहाननं आक्रमक होण्याचा प्रयत्न केला. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, स्विंग अँड मिस, आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मागील चेंडू नो होता, अर्थातच हा चेंडू फ्री हिटचा होता, परंतु फारसा फायदा उचलता आलेला नाहीये. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र फलंदाजांवरती सातत्यानं गोलंदाजांनी निर्माण केलेला दबाव. शशी जाधवनं जवळपास 5 चेंडू निर्धाव फेकत असताना 1 विकेट मिळवला आणि अवघी 1 धाव खर्च केली आणि तिथून जो दबाव आहे तो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चूक होणार नाहीये, कंप्लीट केला जातोय झेल. आणि आणखीन एक फलंदाज जवळपास निम्मा संघ गारत होतोय. 5वा गडी गमावलाय तो तलोजा संघानं. संत गतीने सामना आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळतोय. परंतु रोडपाली संघाचे जे समर्थक असतील, जे पाठीराखे असतील, त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल, कारण तलोजासारखा ताकदवर संघ आहे. सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाहीये. अगदी उस्मान पटेलचा जर आपण विचार केला तर स्वस्तामध्ये हा फलंदाज गमावला गेला. त्यानंतर अली पटेल, ज्या खेळाडूची खरं तर जबाबदारी खूप मोठी होती, कारण उस्मान लवकर बाद झाल्यानंतर संपूर्णपणे संघाची धुरा ही अली पटेलच्या खांद्यांवर असते. तोही लवकर बाद झाला वैयक्तिक 0 धावसंख्येवरती. आणि तिथून जर का आपण पाहिलं तर फलंदाजीला उतरती कळा लागली आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर जवळपास निम्मा संघ गारद झालाय. 5 फलंदाज गमावले आहेत आणि अवघ्या 4थ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. शशी जाधव 2 षटकं, 0 निर्धाव, 19 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी राहिली. परंतु पहिल्या षटकामध्ये राहुल भोईरनं कमालीची गोलंदाजी केली आहे. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स, हे चित्र आपण सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच पाहणार आहोत. पहिला चेंडू जो पडला होता तो टप्पा पडल्यानंतर लो राहिला, अगदी विकेटही तपासली गेली उस्मान पटेलच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर हा चेंडू धीम्या गतीनं फेकलेला चेंडू होता, परंतु एक्स्ट्रा बाउन्स जो विकेट किपरला देखील जज करता आला नाहीये. म्हणजे हा जो एक फेज आहे सकाळच्या सत्रामधला तो थोडासा डिफिकल्ट जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आक्रमक होण्याचा प्रयत्न. ह्या जे डॉट बॉल येत आहेत ना, त्या डॉट बॉलवरती सिंगल आली तर फलंदाजांचा आत्मविश्वासही बळावतो आणि गोलंदाजही प्रत्येक चेंडूवर सिंगल आल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर का अशा प्रकारे निर्धाव चेंडू तुम्ही खेळत असाल तर गोलंदाजांना फारसं विचार करण्याची गरज नाही आहे. एकाच लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी आणि एकाच गतीनं गोलंदाजी जरी केली तरी फलंदाजाला चकमा दिला जाऊ शकतो. हे चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. विशाल त्या ठिकाणी आपण पाहतो एक झेलही या सत्रामध्ये त्यानं कंप्लीट केलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती 5 गडी बाद 26वा. ब्रेकमध्ये आपण टॉस करणार या ठिकाणी पडले संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर हर्षद 11 जयप्रदेव गोवे टीमचे संघनायक या ठिकाणी टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा.
तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी निश्चितच केला जाईल, परंतु तत्पूर्वी आपण पाहूयात पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 4 षटकांचा समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 26. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या वैभव सर 18 आणि उर्वरित 3 षटकांचा जर आपण विचार केला तर उर्वरित 3 षटकांमध्ये अवघ्या 8 धावा आल्या, ज्यामध्ये शशी जाधवनं कमालीची गोलंदाजी केली. जरी पहिलं षटक महागडं ठरलं असलं तरी त्यानं कमालीचं कमबॅक गोलंदाजीमध्ये केलं. यावेळेला आणखीन एक गोलंदाजीचा नवा विकल्प विशाल, आय थिंक त्या ठिकाणी सूरज आहेत, माफ करा, सूरज गोलंदाजी करतायत. 2 असे खेळाडू आहेत की ज्यांच्या जर्सीचा क्रमांक 18 आहे. आय थिंक विशालच्या जर्सीचा क्रमांकही 18 आहे आणि सूरजच्या जर्सी क्रमांकही 18 आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू सापडला आणि फेकून दिलाय साईड स्क्रीनच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला आत्मविश्वासपूर्ण स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. फक्त 7व्या क्रमांकाचा फलंदाज अरफातच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ एक ही वैयक्तिक धावसंख्या त्याची होती, परंतु या षटकारानं कुठेतरी विश्वास दिला जाईल. इथूनही बाग 11 तलोजा संघ एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर उभारू शकतो. इथून आता फक्त तुमच्याकडे एकच पर्याय उरतोय, तो म्हणजे आक्रमण. याही वेळेला अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम आणखीन एक बिग हिट, षटकार. पण या ठिकाणी लगातार 2 बॅक टू बॅक षटकारांना ओळखलंय की तलोजा संघ अगदी फलंदाजीची डेप्थ आहे. 8व्या 9व्या 10व्या क्रमांकाचे फलंदाज देखील लांब लचक षटकार लगावू शकतात आणि हे अरफातनं या ठिकाणी मात्र दाखवून दिले. 2 बॅक टू बॅक सिक्सेस त्याच्या बॅटमधून आल्यात आणि हे 2 षटकार जे आहेत ना ते आत्मविश्वास जरूर देऊन जातील फलंदाजांना. अशा प्रकारचे येणारे अजूनही जर विचार केला तर या षटकातील 4 आणि येणारे 6, अर्थातच 10 चेंडू शिल्लक आहे आणि या 10 चेंडूंमध्ये जर का 30-35च्या आसपास धावा धावफलकावरती आल्या ना तर एक फायटिंग टोटल आपल्याला निश्चितच धावफलकावर पाहायला मिळू शकतं. खरं तर रोडपाली संघ देखील ओळखला जातो धावांचा पाठलाग करण्यासाठी, परंतु धावा या धावफलकावरती येणं गरजेचं आहे. याही वेळेला जोरकस प्रहार, इथे मात्र क्षेत्ररक्षकाला मेहनत करावी लागेल. त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार. सामन्यामध्ये ट्विस्ट. या षटकामध्ये जणू त्यांना आक्रमणाचा मनसुबा बनवला होता. पहिल्या चेंडूपासून तो आक्रमक पाहायला मिळाला. 2 बॅक टू बॅक सिक्सेस, त्यानंतर चौकार. सूरज सारख्या आघाडीच्या गोलंदाजावरती केला गेलेला हल्ला बोल कुठेतरी विचार करण्यास भाग पाडला जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये होत आहे बदल. अगदी ऑनसाईडचं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे आणि आता डीप स्क्वेअर लेग देखील आपल्याला तैनात पाहायला मिळत आहे. म्हणजे एक अतिरिक्त खेळाडू आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, म्हणजेच अगदी मिडल अँड ऑफला ही गोलंदाजीची लाईन आपल्याला पाहायला मिळेल का? होय, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, मिस टायमिंग स्ट्रोक, लीडिंग एज आणि फलंदाज होतोय बाद. परंतु बाद होण्यापूर्वी कुठेतरी एक आशेचं किरण जागृत करणारी फलंदाजी मात्र आपण अरफातच्या बॅटमधून जरूर पाहिली. 6वा गडी गमावलाय तो तलोजा संघानं. फलकावरती आपण पाहतोय 43 या धावसंख्येला कुठेतरी 50-55च्या आसपास घेऊन जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. आघाडीचे 6 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. सूरजला फायनली या ठिकाणी यश मिळालंय. नवीन बॅटर अरबाज पटेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आता विकल्प फारसे उरलेले नाही आहेत तुमच्याकडे. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांना केवळ आक्रमक होणं, मधला जो काळ होता त्यामध्ये डॉट बॉल पर्सेंटेज सर्वाधिक पाहायला मिळाले. रेग्युलर इंटरव्हलला विकेट गमावले गेले. हे कुठेतरी मानसिक दडपण निर्माण करणारं आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. आणि आघाडीच्या फलंदाजांची जी भूमिका होती ना ती भूमिका सर्वाधिक महत्त्वाची होती. एका मोठ्या धावसंख्येकडे जर तुम्हाला वाटचाल करायची असेल तर एक चांगली सुरुवात मिळणं गरजेचं होतं. ती सुरुवात खरं तर मिळवता आली नाहीये. पहिल्या षटकामध्ये जरूर 18 धावा आल्या. फरहान वगळता इतर कोणत्याही खेळाडूला फारशी चमकदार कामगिरी पहिल्या 4 षटकांमध्ये करता आली नाही. परंतु 5व्या षटकाच्या सुरुवातीला थोडंसं आक्रमक अरफातला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, परंतु तोही जास्त काळ मैदानावर उभा राहू शकला नाही.
हो, यावेळेला स्विंग अँड मिस चांगला चेंडू होता, वेगही होता या चेंडूमध्ये आणि त्याचबरोबर दिशा देखील आपल्याला अचूक पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय. येणारा प्रत्येक डॉट बॉल हा खरं तर आता फलंदाजांवरती दबाव निर्माण करणारा असू शकतो. शेवटच्या षटकांचा खेळ सुरू आहे. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अवांतरनं सुरुवात केली. पहिल्या 4 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्या आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. स्लोवरवन पद्धतीचा चेंडू होता. यॉर्कलेनचा वापर अगदी वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला संबोधलं जातं. अचूक ठिकाण्यावरती पडतंय. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. या दरम्यान सन्माननीय आदिलजी पाटील साहेब तलोजा यांना देखील विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि नवीन बॅटर मात्र आपण अझर पटेलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर एक गोलंदाज म्हणून या संघामध्ये या खेळाडूची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका आहे. परंतु सध्याच्या घडीला आघाडीचे 7 फलंदाज गमावल्यानंतर मात्र फलंदाजी करण्याची देखील वेळ या खेळाडूवरती आली आहे. बऱ्याचशा सामन्यांमध्ये फारशी संधी या खेळाडूला फलंदाजी करण्याची मिळत नाही. परंतु जेव्हा संधी मिळते त्यावेळेला संघ अडचणीमध्ये असतो आणि ज्यावेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेला तारणहार म्हणून हा संघासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. अजूनही पाहिलं तर या षटकातील या सत्रातील शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंना तुम्ही कशा पद्धतीनं युटिलाइज करता. एकूणच पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्या 43. इथून जर का 50-55च्या आसपास ही धावसंख्या घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर ती गोलंदाजी आहे किंवा गोलंदाजीमध्ये ती धार आहे की जिथून फाईट बॅक केलं जाऊ शकतं. परंतु जर का 50 किंवा 50च्या आतमध्ये रोखलं गेलं ना तर रोडपालीसारख्या संघासाठी ही धावसंख्या फारशी डोकेदुखी नसणार आहे. क्रिकेट आहे शेवटी. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही, किंबहुना कोणतीही धावसंख्या क्रिकेटमध्ये सुरक्षित मानली जात नाही. अगदी त्याच पद्धतीचा हा खेळ सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. विशाल भोईर, विशाल भोईर, राहुल भोईर, सूरज भोईर, त्याचबरोबर शशी जाधव आणि अनिरुद्ध हे गोलंदाजीचे 5 विकल्प आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन. गोलंदाजाला देखील ठाऊक आहे त्याच्या खांद्यांवरती खूप मोठी जबाबदारी आहे, कारण पहिल्या सत्रामध्ये आघाडीच्या गोलंदाजांनी केलेली जी कामगिरी आहे त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. एक चुकीचं पाऊल अगदी या मेहनतीवर पाणी फेरू शकतं. इथे मात्र पॅड लाईनवरचा चेंडू लोअर फुल टॉसमध्ये कन्वर्ट केला आणि भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांन करता. षटकारानं संघाची एकूण धावसंख्या अर्धशतकाच्या पार 50 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या भाग 11 तलोजा संघाच्या. या 50 धावा इतक्या सहज सोप्या आलेल्या नाहीयेत. संघर्ष करावा लागलाय. 7 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलेत, परंतु केला गेलेला हा जो संघर्ष आहे ना हा संघर्ष मात्र विजयामध्ये परावर्तित केला जाऊ शकतो जर का उर्वरित 4 चेंडूंवर आक्रमण झालं. आणि तेच आक्रमण यावेळेला पाहायला मिळतंय. शेवटचा पर्याय आणि त्या पर्यायावरती मात्र खरे उतरत असताना फलंदाजच्या बॅटमधून येतो आणखीन एक दमदार बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे जर का आपण पाहिलं तर म्हणतात ना की ज्या वेळेला तुम्ही तुमच्याकडे काही पर्याय नसतात त्यावेळेला अशा प्रकारची फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे क्रिकेटचं परिसूत्र आपण पाहतो आणि अगदी त्याचा वापर करत असताना सध्याच्या घडीला अझर जरी नॉन स्ट्रायकर एंडवरती असला तरी अरबाज मात्र आपली भूमिका या ठिकाणी योग्य न्याय देत असताना सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी होईल. स्ट्राईक अशा पद्धतीनं रोटेट करता येणार नाही. पंच हे तुम्हाला समजावतील की दोन्ही बाजूनी स्टार्ट होणं गरजेचं आहे. एका बाजूने तुम्ही एंड धरून ठेवून दुसऱ्या बाजूने फलंदाज धाव घेऊ शकत नाही. ॲट अ टाइम दोन्ही फलंदाजांनी स्टार्ट करणं गरजेचं आहे. या स्पर्धांची नियमावली त्यामुळे तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येणार नाहीये. परंतु अझर आता संपूर्णपणे 57 धावा धावफलकावरती आल्यात. मी म्हणेन अजूनही या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 8 धावा जरी आल्या तरी देखील एक चांगली धावसंख्या निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळू शकते. उजव्या बाहेरचा चेंडू होता. सिंगलपेक्षा जास्त
दोनही फलंदाज विचार करणार नाही आहेत. अजर एक स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून या संघामध्ये आहे, परंतु सध्याच्या घडीला फलंदाज म्हणून तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि त्यांनी देखील सांगितलंय की प्रत्येक चेंडूवरती किमान 2 धाव तरी इथून जरी आल्या तरी 60च्या आसपास ही धावसंख्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळू शकते. सध्याच्या घडीला 58 धावा धावफलकावरती आहेत. स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता. व्हेरी गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. या ठिकाणी गोलंदाजाने ओळखलं की फलंदाज आक्रमक आहे आणि आक्रमक ज्यावेळेला असतो ना त्यावेळेला स्लोवर ऑन पद्धतीचे चेंडू हे विशेष प्रभावी ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु शेवटच्या चेंडूवर एक बिग हिट आणि सामन्यामध्ये फाईट आपल्याला जरूर पाहायला मिळेल, परंतु नाही आहे. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर जरूर, परंतु स्लोवर ऑन बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक समाप्त होत आहेत. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात 58 आणि विजयासाठी लक्ष्य उभारलं जात आहे 59 धावांचा. आणि या 59 धावांचा कशा पद्धतीनं होणार पाठलाग खेळाच्या उत्तरार्धामध्ये जरूर आपण जाऊयात, परंतु तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि दोनही संघनायक जर का उपस्थित असतील तर करूयात या दोन संघादरम्यान नाणेफेक. धन्यवाद प्रवीण अर्जुने सर, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील एक आमचे बंधुतुल्य मित्र वैभवजी भोपी, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करूया. या ठिकाणी हर्षद 11 जय परदेव गोवे आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल सानवी 11 पडले. चला दोन्ही संघाचे संघाने या ठिकाणी या व्यासपीठावरती आमचे नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक नितीनजी या पण टॉस आपल्या पवित्र शुभास्ते या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सर्वप्रथम पडले संघ आणि त्यानंतर गोवे, तुमचं मनपूर्वक या पेंदर नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय. चला आपण व्यासपीठावरती नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे नितीनजी भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करूया या ठिकाणी नाणेफेकी. कारण क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा, जरी वेगळ्या असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण चापा आणि काटा. नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक नितीनजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतो. एका बाजूनं आपण पाहतोय संघ हर्षद 11 जय परदेव गोवे आणि त्यांना फाईट करणारा संघ सानवी 11 पडले. आजच्या दुसरा सामना या ठिकाणी पाहतो, नाणेफेकीचा कॉल जातोय. तर सानवी 11 पडले टीम, सर्वप्रथम तुम्ही टॉस जिंकल्यात, तुमचं अभिनंदन. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 6 षटकांची मॅच, 5 गोलंदाज वापरणे अनिवार्य. खऱ्या अर्थानं 2025 मध्ये खऱ्या अर्थानं तुमची पहिलीच लढत असेल, काय रणनीती असेल? रणनीती आता बघू, आता खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारले तर 6 षटकामध्ये किती धावसंख्या पण रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. 60 धावा पण रोखण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला शुभेच्छा. या ठिकाणी गोवे टीम तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता 6 षटकामध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे, तर किती धावसंख्येपर्यंत मजल असेल? 70 ते 80 करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा अतिशय चांगला आहे. परंतु असे कोणते फलंदाज आहे कारण 6 षटकामध्ये ते चांगला खेळ करतील? अनुज आहे, देवेन आहे, आकाशदादा, सुमितदादा, नीरज आहे. एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. खेळायला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. ओके, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. कॉम्बॉक्समधून टॉसचा बॉस ठरला. या ठिकाणी आपण पाहिला तर सानवी 11 पडले टीम आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल हर्ष 11 जय परदेव गोवे टीमनं या ठिकाणी मात्र फलंदाजी करायची. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये, ते जोडले जातील आमचे बंधुतुल्य मित्र वैभव भोपी सर. थँक्यू सो मच. तर या दरम्यान आदरणीय सर्वांनी प्रवीणदादा भोईर साहेबांचं आगमन, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आमचे रुपेशजी देखील मॅचचा आनंद घेतात, रोशन आहेत आणि संपूर्ण आमची जीवा 11 गावदेवी पेंद्र टीमचे सर्व आमचे कर्मचारी या ठिकाणी आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. येस, आमचे प्रवीणदादा देखील या ठिकाणी आले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पेंदर गावातील कोण ग्रामस्थ मित्रमंडळ या ठिकाणी आले असतील तर त्यांना मी विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने, तिथे जोडले जातील आमचे बंधुतुल्य मित्र वैभव भोपी सर. थँक्यू. थँक्यू साईराजे. थँक्यू प्रवीणजी अर्जुने सर. स्पर्धेच्या आपण तिसऱ्या दिवसाला सुरुवात करतोय. जुवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि आजच्या डे 3 मधील जो पहिला सामना
अगदी क्रीडा रसिकांच्या जो भेटीला आलेला आहे, क्रिकेट रसिकांच्या भेटीला आलेला आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग वाटायला येत असताना अगदी बाग 11 तलोजा या टीमनं एकंदरीत धावांचे इन्व्हेस्टमेंट केले. 6 षटकांचा फेस करत असताना 58 रन त्यांनी केलेत. बॅटर जाऊ द्या मैदानामध्ये 59 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये श्याम स्पोर्ट्स रोडपाली हा संघ दाखल होईल. यंदाचा सीझनची सुरुवात दमदार राहिली, धडाकेबाज राहिली. अगदी बघितलं आपण ॲज अ ओपनर म्हणून मैदानामध्ये परेश कडके आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत. परेश पाटील, एक मोठं बॅटल खरं तर मैदानामध्ये आता रंगणार आहे या दोन्ही टीम मध्ये. सध्याच्या होती बाग 11 तलोजाची की पहिल्या 6 षटकांमध्ये किमान 70-75 रन कमीत कमी यायला हवेत किंवा किंबहुना त्याहून जास्त रन यायला हव्यात, परंतु त्यामध्ये बॅटिंग लाईन ढासळली. सुरुवातीला उस्मान पटेलचं अगदी कमी धावसंख्येचं योगदान देणं, त्याच्यानंतर फरांना फारसा चांगला डाव सावरला, परंतु नंतर अली पटेलनं देखील आज हजेरी लावण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर अगदी बघितलं आपण तर सगळ्याचं चांगलं स्कोर जे अरफान पटेल ज्याला 2 षटकार 1 चौकार लागला, 2 6 अफानने दाखवले होते आणि त्या बलबुत्यावर हा स्कोरबोर्डवर एक फायटिंग टोटल बनलाय. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी सूर्याची सोनेरी किरणं मैदानामध्ये पडतायत. या सकाळच्या वातावरणामध्ये एक चांगली फाईट या 2 दिग्गज टीममध्ये अगदी अनुभवायला मिळते. परेश कडके, यंदाच मी या गोष्टीचा उल्लेख करेन, यंदा 4थं पर्व पनवेल प्रीमियर लीगचं पार पडलं. अवघ्या 1 धावेनं तो मालिकावीरापासून दूर राहिला, परंतु संघाचे संघ मालकांना जी बाईक होती त्या संघ मालकांनी ती बाईक त्याला सुपूर्द केली. असा परेश कडके लाखो हृदयावर अगदी अधिराज्य गाजवतो हा खेळाडू. वय फार कमी आहे, परंतु खेळामध्ये तेवढी तीव्रता आणि तीक्ष्णता राखतो. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर आव्हान असेल ते वकास पटेलचं, बघायचं आहे कसे बॅटर रंगेल, का पहिल्या सत्रामध्ये धावा कमी आलेत त्याचं सेव्ह केल्या जातील का, की परेश कडकेचा श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघ या धावा चेस करेल. या अनेक सारे प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, ते दडली आहेत या 6 षटकात. पहिलाच बॉल थोडंसं शॉर्ट पिच लेन बाउन्स अटेम्प्ट केला, चॅलेंज केलं पहिल्या बॉलवर. हे क्रिकेट आपण सातत्यानं अगदी बघतो, स्पेशली टेस्ट मॅचमध्ये जेव्हा एखादा गोलंदाज आपला स्टार्ट करतो इनिंगला किंवा ओव्हरला, तेव्हा स्पेशली तो यॉर्कर किंवा एक शॉर्ट लेननं सुरुवात करत असतो. तसंच काही अगदी ही सुरुवात वकास पटेलकडून डॉट बॉल झालेली आहे. परेश कडके ऑन स्ट्राईक. या क्षणाला हे खरा बॉल आहेत, धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, तुम्हाला लेंथ अँड लाईन ही रुजू ठेवावं लागेल. खरा बॉल ज्याचा आधी विचार करावा लागेल, एक खरा बॉल या धावसंख्येचा जो टार्गेट आहे, जो कमी टार्गेट आहे त्यामध्ये अजून सोपं करून जायला. फुलटॉस त्यावर ठोकला षटकार. परेश कडके पहिला स्कोरिंग शॉट. भन्नाट फॉर्म मध्ये चाललेला हा खेळाडू आणि त्यासमोर तुम्ही कमजोर बॉल नाही हाताळू शकत. आणि हा फुलटॉस बॉलवर त्याने भरघोस असा समाचार घेत असताना पाठवल्या प्रेक्षक दीर्घामध्ये आलेला षटकार आपण पाहिलाय. सुरुवात झाली आक्रमकतेनं मैदानामध्ये. 59 करायच्या त्या दुसऱ्या सत्रात ऑफ कडे थोडंसं स्लो बाउन्सर, यावेळेस गती कमी ठेवली. थोडंसं परेश जो नेहमी वेगवान बॉलची प्रतीक्षा करते, मागील बॉल थोडा वेगवान होता परंतु डायरेक्टली बॅटवर आला, परंतु हा बॉल थोडंसं स्लो रन ऑफ कटेर. हेच करायचं या मॅचमध्ये. बाग 11 तलोजाला डॉट बॉल ज्याचा सगळ्यात जास्त आधार त्यांना घ्यावा लागेल. विकेट्स त्याहून जास्त मोठा पार्ट आहे, परंतु सध्या घडीमध्ये सुरुवातीला डॉट बॉल. अंदराईज केल्या बॉलला अगदी खेळत आहेत. समोर फिल्डर तयार आहे डीप मध्ये, लॉंग ऑफला फील्ड केला जाईल. बॉल एकाच ऍक्शन मध्ये थ्रो होईल, तोपर्यंत ही सिंगल रन या क्षणाला पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट होते. परेश पाटीलकडे खरं तरी स्ट्राईक रोटेट केली गेलेली आहे. फिल्डिंग मध्ये हे वारंवार बदल करावे लागणार आहेत, कारण लेफ्टी अँड राईट ही कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील केलेला आहे. एक चांगलं फाईट, एक चांगलं बॅटल यानंतरही रंगेल. प्रेक्षकांच्या हळूहळू उपस्थिती लाभते, गर्दी वाढत चालली आहे मैदानामध्ये. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मैदान नवीन यंदा एक मोठं अगदी चॅलेंजिंग
हे बॅटल आहे. नीटनेटका आणि सुनियोजित आणि दिमागदार हा सोहळा, क्रिकेटचा रंगतदार सोहळा तुम्ही अनुभवत आहेत. स्लोअर वन केलाय, समोर लॉफ्टेड ड्राईव्ह, फिल्डर तयार आहेत पुन्हा एकदा. अफनला तिथे बघायला मिळेल, 1 रन कंप्लीट होते. हे करावं लागेल. मागील मॅच अगदी या मॅचच्या मागील इनिंगमध्ये हेच तर चुकवलंय. बाग 11 तलोजा संघाच्या बॅटरनं त्याने डॉट बॉल जास्त खेळ, प्रत्येक फलंदाजानं बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. सिंगल डबलकडे कॉन्सन्ट्रेशन हे फार कमी होतं आणि सध्या रोटपाली टीमच्या दृष्टिकोनातून सिंगल डबल त्यांना पुढे घेऊन जाईल. यावेळेस नी बेट करून खेळण्याचा प्रयत्न होता. एक मोठं यश मिळतंय मैदानामध्ये. परेश कडगीची मोठी यश, कारण ज्या पद्धतीनं उस्मान बाद झाले, जल्लोष झाला, आता लगेचच दुसऱ्या इनिंग मध्ये परेश कडके बाद होत आहेत आणि तो जल्लोष बघायला मिळत आहे. मोठा हादरा टीम रोटपालीला. हे सगळ्याधिक मोठं यश आहे. वकासच्या खात्यामध्ये बाद होत आहेत बॅटर. मैदानामध्ये परेश केचा अंत झालाय आणि अगदी स्वस्तात परतला येतो, कारण वादळ येण्या अगोदर शमवलं गेलं असाच मी उल्लेख करेन. कारण परेश कडके जेव्हा मैदानामध्ये लागतो, जेव्हा बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट बनायला सुरुवात होते, चांगल्या बॉलला येतो, मैदानाच्या बाहेर धावण्याची क्षमता आपल्यामध्ये राखतो, परंतु तेच वादळ शमवलंय. फार लवकर आव्हानाचं स्तुती करेन मी, कारण एक मोठं यश दिलंय. कारण धावा फार कमी आहेत रोखण्यासाठी, परंतु क्रिकेट खेळामध्ये सगळ्याधिक तुमचं मनोबल, तुमची मानसिकता या खेळामध्ये फार महत्त्वाचे असते. तुमचं पॉझिटिव्ह अप्रोच हा फार महत्त्वाचा असतो आणि जर तो सकारात्मक रवैयाने तुम्ही मैदानामध्ये उतरलात तर मोठीत मोठी आव्हानं तुम्ही पेलावू शकता आणि ते आव्हान आता पेलायला सुरुवात केलेलं आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं जे आता समाप्त झालंय, ज्यामध्ये टोटल रन आलेत 8. 1 विकेट गमावली. बॅटिंग करत असताना सध्या अगदी श्याम स्पोर्ट्स रोटपाली संघानं नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. राहुल बोईर इन ॲट नंबर 3. दुसरं षटक पॉवर प्लेचं सुरू होते. 6 षटक 5 गोलंदाज. थोडीशी लेंथ पाठीमागे ठेवली, बॉल हवेत फ्लाय करतोय, उंच गेल्या, लांबी थोडी अडवत राहिली. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल. मागील 2 बॉलमध्ये 2 मोठे हादरे मिळाले टीमला आणि दोन्ही ओपनर्स जे आता शांत झालेत त्यांना क्षमवलाय आणि इथे आणखीन एक धक्का टीमला. प्रेश पाटील वैयक्तिक फक्त 1 धाव करत असताना ते परत आहेत. उत्तम गोलंदाजीचा स्टँडर्ड आता बघायला मिळते. हेच करायचं होतं, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की बाग 11 तलोजाला हा सामना जिंकायचा असेल तर डॉट बॉल आणि विकेट. सुरुवातीला काही डॉट बॉलचा आधार घेतला आणि त्याच्यानंतर आता विकेट घ्यायला सुरुवात केली आहे. 6 षटकांचा सामना खेळायचा जो अनुभव आहे, जो फार कमी टीमकडे असतो आणि 6 षटकांसाठी तुमचं क्रिकेट खेळत असताना सी फॉर कंट्रोल हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही बॉलच्या मेरिटनुसार खेळ केला पाहिजे. जिथे चांगले बॉल येतात तिथे तुम्ही सिंगल डबल केले पाहिजेत. खराब बॉलवर तुम्ही आक्रमण केला पाहिजे, बिग हिट केले पाहिजेत. स्ट्रॅटर्जी फार महत्त्वाची या खेळामध्ये. ती स्ट्रॅटर्जी आता बघायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने सुरुवातीला तळोजा संघ बॅटिंग करत असताना ढासळत होता, तसं सध्या रोटपाली संघ अजूनही तीच परिस्थिती आहे. अजूनही मानसिकता हेच सांगून जाते की प्रत्येक बॉलवर बिग हिट करायचं आहे, प्रत्येक बॉलवर षटकार चौकारांची आतिषबाजी करायची. तुम्ही खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये करताय, बॅटिंग करतायत आणि जिथे रिक्वायर्ड रन रेट कितीच्या सरासरीने तुम्हाला चालायचं आहे, 59 आहे. जवळपास 10च्या सरासरीने पर ओव्हरमध्ये तुम्हाला चालायचं आहे. फक्त 1 मोठा हिट हवा आहेत आणि उर्वरित 5 बॉलवर सिंगल डबल जरी तुम्ही केल्या तरी हा सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु क्रिकेट खेळ हे सेन्सिबल क्रिकेट आहे. सध्या संघाचा डाव बॅलन्स करत असताना 1 रन पूर्ण केले आणि असं करायचंय ना या मॅचमध्ये, सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलंय. गॅप शॉट सिलेक्शन, गॅप भेदायचे, क्षेत्ररक्षकांना भेदायचे, 2 खेळाडूंच्या मधून बॉल काढायचा आहे आणि इथे गोलंदाजांना देखील तेच कानमंत्र मी देईन.
तुम्हाला वारंवार गुड लेंथ किंवा एखादं यॉर्कर लेंथ, वाईड यॉर्कर, आउट स्टंप ऑफ द बॉल किंवा अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ कटर, लेग कटर, जर तुमच्याकडे स्पीड असेल तर तुम्ही एखादा वेगवान बाउन्सर अटेम्प्ट करू शकता किंवा ब्लॉक हॉलमध्ये देखील जर अँगल चांगला असेल तर या गोष्टीचा तुम्हालाही वापर करायला पाहिजे. ही खरी तुमच्याकडे अवधी आहे जिथे तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवू शकता. यासाठी हे 6 षटके आहेत. लेन थोडी शॉर्ट ठेवली आणि हा फटका टोळावलाय डीप का कव्हर्स कडे ठोकलाय. हा बिग हिट, आणखीन एक दमदार हिट षटकार. निखिल कडके जर हा ओव्हर द कव्हर्स मध्ये दाखवलेला हा प्रॉपर कनेक्शन आणि क्रिकेटिंग शॉट परफेक्ट टायमिंग लगावलेला त्याचा फटका ज्यावर 6 रन मिळतील. 6च्या मदतीनं संघाचं टोटल बोर्डवर धावा लागतात. एकूण 16 धावा. संघ बॅलन्स होतोय. सध्या जो अनबॅलन्स क्रिकेट खेळत होता सध्या रोटपाली संघ लेग ग्लास पद्धतीने खेळायचं होतं. हाईट फॅक्टर कदाचित विचार करण्यासाठी भाग पाडा असावा कारण ज्या पद्धतीनं अपील झाली या बॉल लेंथ अँड लाईन मधील अवे फ्रॉम द बॉडी थोडंसं अवे फ्रॉम द ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न राहिलाय. हा डॉट बॉल बघा मिळते. आतापर्यंत 8 रन आलेत या ओव्हरमध्ये आणि एक विकेट. ही चांगली गोलंदाजी केलेली आहे सपवान पटेलने देखील. असं वाटतंय टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर दिलं जाते. हो हा स्पेशल बॉल होता ज्याबद्दल मी चर्चा केली होती. आउटसाइड ऑफ स्टंप्स उत्तर नव्हतं. सन्मान दिला या बॉलला. एक सिंगल रन इथे पूर्ण केली जाईल. बघता बघता पहिल्या 12 चेंडूंचा अर्थातच 2 षटकांचा खेळ आता संपलाय आणि टोटल बोर्डवर धावा लागलेल्या आहेत 2 बाद 17 रन. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची जी खरंच पॉवरफुल बघायला मिळाली. जसं रोटपाली संघाने पहिल्या 2 षटकामध्ये स्पेशली पहिलं षटक पॉवर प्लेचं जे थोडंसं खर्चिक होतं 18 रन जवळपास त्या ओव्हरमध्ये आल्या. परंतु राहुल भोईरचं कमबॅकिंग ओव्हर त्याने 2 विकेट घेतल्याने 5 धावा ज्या खर्च केल्याने त्याच्या पाठोपाठ शशी जाधव अनुभवाचा वापर करत असताना 1 धाव आणि 1 विकेट. त्यामुळे ही धावसंख्या अगदी कंट्रोलमध्ये बघायला मिळाली. परंतु सध्या स्कोरिंग कंपॅरिझन्स विचार केला तर एक चांगली धावसंख्या रन रेटनुसार पुढे चाललाय सध्या संघ. परंतु 2 विकेट घेऊन तलोजा संघाने त्यांचे ऑप्शन्स ओपन ठेवलेत या मॅचमध्ये. परफेक्ट मध्ये इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. जेलवर पोहोचण्याचा व बाल बसवलेत. डेंजर एंडकडे खेळाडू धावत होते. नॉन साईड एंडकडे जिथे मुळात रनच नव्हती तिथे रन करण्याचा प्रयत्न केला आणि जो डायरेक्ट हिट मिस केला त्या कारणास्तव या 2 रन कंप्लीट होत आहेत. ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक धाव या क्षणाला फार महत्वाची आणि त्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. एक धाव जर वाचवाल ना तर पुढे जाऊन थोडं आव्हान पेलवण्यासारखं होऊ शकतं गोलंदाजांना. परंतु सध्या परिस्थिती हाताळत आहे 2 बॅटर स्पेशली निखिल ज्याने 1 षटकार 2 डबल 1 सिंगल आणि 2 डॉट बॉल त्याने खेळत. परंतु राहुल भोईरला आतापर्यंत स्ट्राईक मिळालेला नाहीये. अगदी बघायला मिळाला स्पेशल बॉल. आता ब्रह्मास्त्रांचा वापर व्हायला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीचा जो दबदबा निर्माण करायला हवा अंडर प्रेशर क्रिएट करायला हवं ते प्रेशर क्रिएट करण्याचे प्रयत्न आता हळूहळू सुरू झाले गोलंदाजांकडून देखील. वकास वैयक्तिक दुसरं षटक हाताळत आहेत. स्विंग अँड मिस लेग ब्रेकचा वापर झालाय. गती परिवर्तन थोडेसे फिंगर रोल केले लेग बायच्या स्वरूपानं ही रन येईल. सुनीजी पाटील सरांना आपण सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. रायगड पंच असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि त्यासोबत अगदी द्वारकाजी चोरगे सर सध्या लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. पंचांची खडी परीक्षा आहे. टेनिस क्रिकेटचा वाढलेला टॅलेंट अगदी आपण बघतो की लाईव्ह टेलिकास्ट त्यांचा दर्जा सध्या साई प्रीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. त्यामुळं पंचांची परीक्षा प्रत्येक क्षणाला घेतली जाते. लेन पाठी ठेवली पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अगदी लेग साईडला
टार्गेट करण्याचा प्रयत्न याही क्षणाला राहिलेला होता फलंदाजाचा. डॉट बॉल इथे फेस करेल. बॅटर सेकंड इनकडे सध्या आपण राहुल भोईरला पाहतायत, जो पहिल्यांदा ऑन सेकंड इनकडे आलाय. डॉट बॉल त्यांनी फेस केलाय. यावेळेस प्रॉपर शॉट, कनेक्शन चांगला आहे. खेळता क्षणी मोहर लागली होती 6 धावांची. आलाय हा दमदार हिट षटकार. राहुल भोईर पहिला डॉट बॉल त्याने फेस केला, थोडंसं रीड केलं बॉलरला, परंतु बॅकफुटला जात असताना स्क्रीजचा जो खोलीचा वापर त्याने केला तो दमदार होता. वन्स अगेन तसाच काही प्रयत्न करायचा. तो बॉल हवेत फ्लाय करतो उंच फार दूर, फिल्डर डाऊन द बॉल. गुड जज अँड गुड कॅच. कॅरी केला जाईल झेल. आणखीन एक धक्का क्रमांक 3. राहुल भोईर बॅक टू द डगआउट. तीन षटक आता जे समाप्त झाले. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 8, 1 विकेट. सेकंड ओव्हरमध्ये रन आलेत 9, 1 विकेट. तर या तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेत 9 धावा आणि 1 विकेट. उर्वरित 18 बॉल आता शिल्लक राहिलेले आहेत. 33 धावांची गरज आहे. पहिल्या 18 चेंडूंमध्ये 26 धावा उभारण्यामध्ये सक्षम ठरलाय श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघ. 18 बॉल 33 धावा. रेकॉर्ड रन रेट 11.00 वर आलाय. म्हणजे प्रत्येकी 6 बॉलमध्ये प्रत्येकी एका ओव्हरमध्ये 11 रन करावे लागतील. सामना जिंकायचा असेल तर रोडपाली टीमला. गोलंदाजी मार्कवर उस्मान पटेल. सगळ्यात महत्वाचे हे 2 षटकारातील आत्ताच चालू ओव्हर आणि यानंतरचं येणारं षटक, हे 2 महत्वाचे षटकार राहणार आहेत. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे कोण कोणावर पडणार हवी. याची उत्तरं 18 बॉल आणि 33 धावा. अठरा चेंडू 33 धावांची गरज. उस्मान पटेल सज्ज झाले बॉलिंग ट्रॅकवर. हो, पहिला बॉल लेग स्टंपला टार्गेट करण्याचा निर्धार होता. व्हाईट बॉलचा पंचाने आम्हाला इशारा केलेला आहे. एक्स्ट्रा रन इथे कंप्लीट केले जाईल. आज उस्मान पटेलच्या फ्लाईट आहे, तो कतारला जाणार आहे. रात्री आज संध्याकाळी तो निघेल आणि त्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. इथे बघू शकता आपण जो अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न. कारण तुम्ही एकतर ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करू शकता किंवा लेग स्टंपवर. यावेळेस समोर दिलाय बॅटच्या समोर हा पॅरलर स्ट्रोक, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आलाय षटकार. अगदी सर्वसाधारण चेंडू होता. मागील ओव्हर पिच ज्यावर षटकार दाखवला. बॅटर मैदानामध्ये निखिलला आपण बघतोय सध्या, जो फार चांगली बॅटिंग करतोय. 16 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आता उर्वरित राहिलेली आहे. बीएमसी अधिकारी सन्माननीय श्री अभिजित यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांना आम्ही विनंती करू या व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत. बॉलर तयार. पुन्हा एकदा लेग साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. लावले अपील आणि पंचाने ती अपील उचलून धरली. यशांच्या समोर पायचीत पकडले गेले. LBW बॅटर आउट.
मैदानामध्ये निखिल कडकेच्या खेळीचा अंत झालाय आणि चांगली बॅटिंग त्यांनी केली. संघाचा जो डाव आता तो निष्ठत होता, बॅटर आउट होत होते, सुरुवातीला काही झटके लागले होते आणि त्या परिस्थितीमधून सावरण्याचं काम, जो पाया फाउंडेशन बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर निखिल कडकेने 17 धावांचं वैयक्तिक योगदान त्याने दिलेलं आहे. आता उर्वरित चेंडू आणि धावांमध्ये अंतर हे तुम्हाला बघायला मिळेल. 16 बॉल आणि 26. फुल टॉस होता, हवेत खेळत झेलवर जाण्याचा प्रयत्न होता, बॉडीनं बॉल थांबवलाय. सर्वात चांगली फिल्डिंग तिथे, एक चांगला निर्धार होता. झेल या क्षणाला महत्वाचा देखील होता, परंतु जसं जाणल्या अंदाज बांधला की कॅच पासून आपण दूर होत तसं बॉडीला बॅलन्स त्यांनी केलं आणि नक्कीच इथे रन वाचवले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु या 2 रन कंप्लीट होत आहेत. मॅच समतोल आहे, अजून सामना बॅलन्स आहे. फुल टॉस होता पुन्हा एकदा, पायांवरील हा बॉल पाठवल्या लॉंग ऑनला, फिल्डिंग झाले तिथे खराब, वे होतं बॉल वाचवण्यासाठी, षटकार वाचवण्यासाठी, परंतु तिथे थोडी अगोदर थोडा फ्लाय झाला, याच कारणास्तव रन मिळत आहेत. 6 षटकार. चौदा बॉल आणि आता गरज आहे 18 धावांची. 14 बॉल 18. पुन्हा एकदा यावेळेस थोडासा स्कीट केला, बॉल डीप राहिलाय. उस्मान पटीन थोडेसे फिंगर रोल करताना दिसलेत. 2 मॅक्झिमम आलेत या ओव्हरमध्ये, एक एक्स्ट्रा बॉल होता, त्यामुळे अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरचा, 4थ्या षटकाचा. बघता बघता संघाची धावसंख्या 41 वर पोहोचली आहे. हा निर्णायक बॉल होता या ओव्हरचा, डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये, ब्लॅक स्क्रीनला टच करत असताना समोर दाखवलाय षटकार. एकवीस धावा तब्बल उस्मान पटेल यांच्या या षटकामध्ये आलेल्या आहेत. एक विकेट जरूर आली, परंतु हे षटक जे फार प्रॉफिटेबल राहिलंय. अंतिम 12 बॉल 12 धावांची आवश्यकता, बॉल टू रन असं समीकरण आलेलं आहे. षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले अझर पटेल, जो 5वं षटक आता रिलीज करेल मैदानामध्ये. 12 बॉल 12 धावा, बॉल टू रन असं समीकरण सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. निराश केलं, थोडंसं नाराज केलं उस्मान पटेलला. बॅटिंग करत असताना इतक्या रन त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत, परंतु सध्या गोलंदाजी करत असताना देखील त्यांच्यावर भरपूर जमके रन बनवलेत. 21 धावा तब्बल या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत, 3 मॅक्झिमम आलेत. त्या कारणास्तव श्याम स्पोर्ट्स रोटपाली हा संघ सध्या मॅचमध्ये, उस्मान सध्या स्क्रीनवर बघतोय, थोडासा नाराज आहे, कारण या मॅचमध्ये हे षटक त्यांचं किती किमतीचं होतं आणि किती अनमोल होतं तेही जाणतायत. अझर पटेल लेन थोडी पाठीमागे ठेवली, बॉल टर्न करेल आणि यासाठी फिल्डर थांबला होता, परंतु चकमा देत असताना बॉल निघालाय लॉंग स्टॉप मध्ये आणि नॉन स्टॉप चौकार. पहिल्या सत्रामध्ये केलेली उत्तम गोलंदाजी आणि दुसऱ्या सत्रामध्ये केलेली दमदार फलंदाजी या बळबुत्यावर सध्या 11 बॉल 8 असं समीकरण आलंय. बबुल होते ऑन स्ट्राईक, क्रॉस बाईटना फटका त्याने दाखवलाय. फिल्डर अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत थ्रो करतील 1 रन इथे पूर्ण केली जाते. सध्या मैदानामधील बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते. तोलजा संघाचे प्रेक्षक देखील थोडे नाखुश आहेत, कारण आपण अनेक टुर्नामेंट बघतो किंवा प्रत्येक टुर्नामेंटमध्ये एक कमेंटरी असते लाईव्ह चॅटला, उस्मान पटेल का मॅच कब आहे, परंतु सध्या त्या नाराज केलाय. यावेळेस शॉट अँड पुल हा सक्सेसफुल राहिला, फटका येतोय, दमदार हिट, स्कोर इज लेव्हल 6 रन. हो सर, अगदी तुम्ही जबरदस्त वक्तव्य या ठिकाणी केलं. उस्मान की मॅच कब आहे, परंतु आज देखील उस्मानची मॅच आहे, कारण पापडीपाडा इथे देखील जबरदस्त मॅच आहे. यस, इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. नक्कीच त्यांना शुभेच्छा देऊया. या मॅचमध्ये केलेल्या चुका त्या मॅचमध्ये सुधारल्या गेल्या पाहिजेत.
हे पहिलं टार्गेट आहे. गोलंदाजी फार सुंदर होणं गरजेचं आहे. बॅटिंगमधून इम्प्रूव्हमेंट करणं स्वतःला तेवढंच गरजेचं. एका धावेची गरज आहे. षटकारानं सामना फिनिश करण्याचा निर्धार आहे बॅटर मैदानामध्ये विशाल भोईरचा, कारण 3 षटकार त्याने टोकलेत आपल्या बॅटमधून. बबूल मागून अगदी नॉस्ट्राइक एंड कडून तो त्याला तेच संदेश देत आहे. 5वं षटक, फक्त 1 धावेची गरज होती. या सोय जे मनामध्ये होतं ते प्रत्यक्षात कर्तृत्वान आणि कृत्यातून उतरवलंय आपल्या बॅटमधून. फायनली षटकार ठोकूनच त्यांना हा सामना जिंकवलाय. अभिनंदन टीम श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघ भागिलवन तलोजा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. तुम्हाला नेक्स्ट टुर्नामेंटसाठी पापडीच्या पाडा टुर्नामेंटमध्ये चांगले खेळा, ते क्वालिफाय व्हा, जिंका, या तुम्हाला शुभेच्छा देऊ. आपण आलात त्याबद्दल आपले विशेष आभार देणार. आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक. चला, विजेत्या संघाला विनंती करतो आपण कुठे जाऊ नका, कारण विनर टू विनर मॅच अशा आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. होय, रोडपाली संघ तुम्हाला थांबायचं आहे. दोन्ही संघ हस्तांदोलन करतील, नंतर मैदान सोडतील.